मित्रांनो, ही बातमी पाहून तुमची झोप जर उडाली नाही तर मग सांगा, कारण की बातमीच अशी आहे, साहेबांचा एक डाव 3 पक्षांची झोप उडाली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाप कोण अखेर सिद्ध झालं. राजकारणात डोळ्यांना जे दिसतं ते कधीच खरं नसतं आणि जे खरं असतं ते सहजासहजी कोणाला दिसत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक रहस्यमय पर्व सुरू झालं आहे की ज्याचा कोणी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. राज्याच्या राजकारणात एक व्यक्ती अक्षरशः 3 मोठ्या पक्षांना कसा काय गार करू शकतो याच्यावर सुरुवातीला कोणाचा भरोसा बसला नाही. पण जेव्हा पडद्यामागची हालचाल आणि गुप्त बैठक समोर आली आणि त्यानंतर राज्यातील सोडा देशातील मोठ्या मोठ्या पक्षांचे नेते देखील हादरले आहेत. 28 जानेवारी रोजी दुर्दैवी विमान अपघातात अजितदादांचा प्रवास थांबला. खरं तर त्यांच्या जाण्याने सत्तेची समीकरणे मुळापासून हादरून टाकली होती. अजितदादांच्या जाण्याने दादांची राष्ट्रवादी पोरकी झाली होती. पण याच राष्ट्रवादीवर नियंत्रण कोणाचं राहणार, यासाठी जेव्हा राष्ट्रवादीतल्या काही मोठ्या नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली होती तर काहींनी डायरेक्ट दिल्लीचे दरवाजे ठोठावले होते. पण तेवढ्यात सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रवादीच्या चाव्या आपल्या हातात घेतल्या. आता सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की त्यांनाही काम करायला भाग पाडलं आहे ते त्यांच्याच पक्षातल्या काही मोठ्या नावांनी, की ज्यांना सुनेत्रा वहिनींना पुढे करायचं होतं आणि सगळी मोठी पद आपल्या पदरात पाडून घ्यायची होती असं बोललं जात होतं. पण जेव्हा महाराष्ट्राच्या या राजकीय पटावर एक अदृश्य हात अशा काही चाली करून गेला की ज्याची कल्पना ना दिल्लीला आली ना मुंबईला आली, पण जेव्हा ही चाल उघड झाली, जेव्हा या चालीने असे काही मोहरे पाडले, त्यांनी अक्षरशः सगळ्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांच्या झोपा उडाल्या. वजीर हरवला म्हणून राजा हार मानत नाही, तो शांतपणे पुढचा डाव आखतो. मोठा मोहरा पडला तरी राजा आणखीन उभाच आहे. खरं तर आत्ता खरा डाव रंगणार. शरद पवारांच्या डोक्याला मांडले पाहिजे राव. पटेल आणि तटकरेवरती तोडा उलटलाच पवार म्हटले तेच घडतंय. अजित पवारांचे आमदार पवारांच्या बाजूने फुटतायत. मी आधीच म्हटलं होतं, हे चक्रव्यूह पवारांनीच तयार केलेलं आहे. एक तर ते स्वतः त्या चक्रव्यूहात अडकतील किंवा मग सगळ्यांनाच त्या चक्रव्यूहात घेतील. अजित पवार गेल्यानंतरची टाइमलाईन सांगत होती, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या महत्वाकांक्षा जागा झाल्यात. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या हातात पक्ष देण्याची घाई आहे की पटेल आणि तटकरे यांना पक्ष ताब्यात घेण्याची घाई आहे. असे 2 प्रश्न जे होते ते तयार झाले होते आणि शेवटी त्याचेच एक घाव आणि 2 तुकडे झाले. त्यामुळे हा विषय शेवटापर्यंत पाहूयात. राजकारणातील आपल्या वस्तादालाच धोबी पछार देणाऱ्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा गेम आता त्यांच्यावरच पलटी झाल्याचे चित्र सध्या राष्ट्रवादीतील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून दिसून येत. अजित पवारांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी ज्या पद्धतीने पटेल आणि तटकरे हे ऍक्टिव्ह झाले होते ते बघता पवारांनी दोघांचेही डावपेच आधीच ओळखले होते. राष्ट्रवादीचा 1999 पासूनचा इतिहास पाहिला तर पक्षात पवार कुटुंबाचा शब्द अंतिम असतो. मग ते शरद पवार असोत, अजित पवार असोत की सुप्रिया सुळे असोत. राजाचा वजीर संपवला म्हणून राज्य कधीच संपत नसतं. राजा नेहमी एका हाताचा डाव राखून खेळत असतो. त्यामुळे शरद पवारांना कोणी हलक्यात घेऊ नये. मोदी शहा जितके पण असतील ना, त्यांच्या पुढचे आहेत शरद पवार. 2019ला मोदी शहांच्या भाजपचे महाराष्ट्रात 105 आमदार होते, तरी पण त्यांना विरोधी पक्षात बसवणारे चाणक्य शरद पवार होते. अजित पवारांचा मृत्यू झाल्यावर ताबडतोब राष्ट्रवादीवर कब्जा करायला निघालेले, पण शरद पवारांनी असे 3 पत्ते फेकले की हे सगळे क्लीन बोल्ड झालेत. नेमकं घडलं तरी काय, चला बघूया. अजित पवार हयात असतानाच हे चौघे फुटीच्या तयारीत होते. आता पवारांनी याच चौघांना सळो की पळो केले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेने अजित पवार गटाच्या नेत्यांना, खास करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना ज्या पद्धतीनं घाम फुटलाय ते बघता यामागे त्यांची राजकीय असुरक्षितता असल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जातोय. एकीकडे राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नाहीत परंतु पाटील असावा असा टोला लगावताच तिकडे प्रफुल्ल पटेल यांचा कसा तिळपापड झाला हे आपण सर्वांनी पाहिलंच.
राज ठाकरे वाकरे, आम्हाला आमच्या पक्षाचा अध्यक्ष कोण हवा हे सांगणार का, असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारत आपला संताप व्यक्त केला. अजित पवारांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची देहबोली होती ते बघता पक्ष हातून जाण्याआधीच अजित पवार गटाच्या नेत्यांनी खासदार सुनेत्रा पवार यांना त्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी बाध्य केलं. याला भाजपनंही मोलाचा हातभार लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतीच. शरद पवार पुन्हा ऍक्टिव्ह झाले तर आपल्याला राजकीय संन्यासच घ्यावा लागणार, एवढी असुरक्षितेची भावना 85 वयवर्ष झालेल्या पवारांबत या मंडळींच्या मनामध्ये आजही येते. याची कारणं काय ते समजून घ्या. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ तसेच सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे मोठे नेते सातत्यानं विलिनीकरणाच्या वृत्ताचं खंडन करतात. ज्याही वेळी विलिनीकरणाचा विषय पुढे येतो त्यावेळी हे नेते हा विषय आपल्याला माहीतच नसल्याचं सांगतात. आता तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा विषय अजितदादांनी आपल्याला कधी सांगितला नसल्याचं सांगत अजित पवार गटाच्या नेत्यांना यांना पाठबळ दिले. महायुती सोबत राहण्याचा निर्णय सामूहिक होता आणि तुर्तास तरी विलिनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. परंतु यामागे पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे तसेच अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांची काही राजकीय अपरिहार्यता दिसते. 1. छगन भुजबळ यांच्याबाबत बोलायचं झाल्यास विलिनीकरणाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सध्या पक्ष सावरणं आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाणे यावर भर दिला. शरद पवार गटात परतल्यास त्यांना मंत्रिमंडळातील स्थान किंवा महायुतीमधील राजकीय संरक्षण गमवावे लागण्याची भीती वाटत आहे. भुजबळ यांनी तर अगदी उघडपणे सांगितलंय की कोणताही निर्णय घेताना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला म्हणजेच मोदी, शहा, फडणवीस यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. समजा विलिनीकरण झाल्यास भुजबळांच्या महायुतीमधील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ, त्यांना सत्तेतील वाटा कमी होण्याची भीती सतावत आहे. 2. प्रफुल्ल पटेल हे सध्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला त्यांचा सर्वाधिक विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात. राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाल्यास दिल्लीतील त्यांचे महत्त्व कमी होऊन त्यांची जागा सुप्रिया सुळेंना मिळण्याची शक्यता अधिकची आहे. शिवाय केंद्रात मंत्रिपद देण्याचा विचार झालाच तर त्यांच्या जागी सुप्रिया सुळे यांचा नंबर पहिले लागण्याची शक्यता असल्यानं आपण राजकीय स्थैर्य गमावून बसू असा धोका त्यांना वाटतोय. त्यांना सुप्रिया सुळे यांच्याशी केंद्रीय मंत्रिपदासाठी किंवा पक्ष संघटनेतील वर्चस्वासाठी मोठी स्पर्धा करावी लागेल असं वाटत असल्यानं त्यांचा विलिनीकरणासाठी तीव्र विरोध आहे. पटेल यांनी अजित पवारांना साथ देऊन शरद पवारांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली गेल्यास त्यांना त्याचा राजकीय कडेलोट होईल अशी भीती त्यांना वाटते. 3. मुद्दा, राष्ट्रवादीचा राज्यातील चेहरा म्हणून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची संघटना हाताळतायत. विलिनीकरण झाल्या जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या राजकीय प्रतिस्पर्धींमुळे प्रदेश अध्यक्षपद सोडावे लागण्याची भीती तटकरे यांना वाटते. शरद पवार गटातून जयंत पाटील हे या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तटकरे हे अजित पवारांचे सर्वात विश्वासू सहकारी राहिले आहेत. विलिनीकरणामुळे त्यांचे पक्षांतर्गत अधिकार आणि निर्णयांवरील पकड कमी होऊन त्यांना शरद पवारांच्या आदेशांचे पालन करावे लागेल. शिवाय मुलगी अदिती तटकरे यांची राजकीय स्टेबिलिटी ही सध्या चांगली असून राज्यात मंत्रिपदावर ते आहेत. त्यांच्याही पदाला धक्का लागण्याची भीती तटकरे यांना वाटते. 4. मुद्दा, धनंजय मुंडे हे देखील अजित पवार यांचे खास मानले जात होते. त्यांच्या भाजपातून राष्ट्रवादीत येण्याचा प्रवासच मुळात अजित पवारांमुळे झाला. धनंजय मुंडेंचे वडील पंडित मुंडे व धनंजय मुंडे यांनी सोबतच त्यावेळच्या एकत्र राष्ट्रवादीत प्रवेश करून अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारलं होतं. धनंजय मुंडे यांना राजकीय पाठबळ देण्यात अजित पवारांचा मोठा वाटा राहिला.
करुणा मुंडेचे प्रकरण असो किंवा मग आता सरपंच संतोष देशमुख हत्येचे प्रकरण असो, धनंजय मुंडे यांना राजकीय राजाश्रय केवळ अजित पवारांमुळे मिळाला होता. आता अशा परिस्थितीत ते शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार नाही. किंबहुना भाजपची मर्जी राखण्यासाठी ते वाटेल ते करतील असंही राजकीय आखाडा बांधला जातो. एकंदर विलिनीकरण झाल्यास पक्षाची सर्व सूत्रे पुन्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हातात जातील. यामुळे अजित पवार गटातील नेत्यांचा निर्णय प्रक्रियेतील प्रभाव कमी होईल आणि त्यांना शरद पवारांच्या आदेशानुसारच काम करावे लागेल अशी भीती त्यांना सध्या वाटते. सध्या अजित पवार गटाचे नेते महायुती सरकारमध्ये महत्त्वाची मंत्रिपदे भोगत आहेत. शरद पवार गट सध्या विरोधी पक्षात असल्यानं विलिनीकरणानंतर महायुतीमधील त्यांच्या स्थानाबाबत अनिश्चितता निर्माण होऊ शकते. मंत्रिपद गमवावी लागतील किंवा मग सत्तेतील वाटा कमी होईल असा धोका मंत्र्यांना वाटतोय. विलिनीकरणानंतर महत्त्वाच्या पदांवर शरद पवार गटातील नेत्यांची नियुक्ती होईल अशी भीती अजित पवार गटातील काही नेत्यांमध्ये. दुसरीकडे अजित पवार गटातील नेत्यांना भाजपसोबतचे संबंध बिघडण्याची सुद्धा भीती वाटते. कारण विलिनीकरण झाल्यास महायुतीमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. त्यामुळे सध्या तरी याबाबत अजित पवार गटाचे नेते सावध भूमिका घेऊन भाजप जो आदेश देईल तो पाळतील अशीच राजकीय परिस्थिती आहे. पण लक्षात घ्या, मुंडे, भुजबळ, तटकरे, पटेल, अनिल पाटील यांच्यासारखे अनेक असे भाजप अजित पवारांच्या तंबूतील नेते आहेत की ज्यांना ही युती म्हणजे राष्ट्रवादीचे विलिनीकरण नको असंही बोललं जातंय. अजित पवारांच्या हयातीतच तटकरे, भुजबळ, मुंडे यांचा एक सेपरेट गट अजित पवारांच्या विरोधात रंगताना दिसला होता. मग मुंडेंनी परस्पर घेतलेली फडणवीसांची भेट, परस्पर घेतलेला दिल्लीतील एक्सेस तटकरे पटेल, परस्पर शहांना भेटणं, या सगळ्या गोष्टींचे जर डॉट जोडायचे जर ठरले तर हा गट तसा साही वेगळा झालेला होता. फक्त अजित पवार असल्यामुळे त्यांना हालचाल करता येत नव्हती. आता अजित पवारच नाही आणि त्यामुळे हा अपघात आहे की घातपात या शंकासुद्धा तशाच आहेत. आता हाच गट पुढे जाऊन राष्ट्रवादी टिकून ठेवेल की फोडून टाकतो हे बघा. आणि जर यथा कदाचित जर विलिनीकरण झाले तर सगळ्यात आधी राष्ट्रवादीतून बाहेर पडणारा हाच गट असेल अशाही चर्चा होऊ घातल्यात. आता या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा.